सातपूर प्रभाग क्रमांक 11 मधील शिवसेना शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार माजी नगरसेविका सीमाताई गोकुळ निगळ, सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ, धीरज शेळके, योगेश गांगुर्डे, उषाताई शेळके यांच्या प्रचार व नगरसेवक काळात केलेल्या कामाच्या पत्रकाचे प्रकाशन शिवसेना शिंदे गट संपर्क प्रमुख विलासांना शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले। दरम्यान सर्वप्रथम सातपूर कॉलनीतील साईबाबा मंदिर येथे इच्छुक उमेदवार माजी नगरसेविका सीमाताई निगळ, उषाताई शेळके, सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ, धीरज शेळके, योगेश गांगुर्डे यांच्या हस्ते साई आरती घेण्यात आली। तसेच प्रचार पत्रकाचे वाटप करण्यात आले। निवडणुकीसाठी इच्छुक असलेले सीमाताई गोकुळ निगळ, उषाताई शेळके यांनी आपल्या कार्यकाळात प्रभागात विविध विकास कामे केली आहे। या कार्याला प्रभागातून नागरिक पाठिंबा देतील असे मत इच्छुक उमेदवारांनी व्यक्त केले। या प्रसंगी विक्रम नागरे, रवींद्र देवरे, रोहिणी देवरे, भिवानंद काळे, किसनराव खताळे, गणेश गांगुर्डे, विजय शिंदे, चेतन ठेरनार, सागर शेळके आदी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी उपस्थित आपल्या नाशिकचे विलासांना शिंदे, तसेच गोकुळ भाऊ निगळ, सीमा निगळ, योगेश गांगुर्डे, रुपाली गांगुर्डे, आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक, तसेच सर्व माझ्या प्रभागातील नागरिक, महिला भगिनी आणि सर्व प्रभाग आज नारळ फुटणार म्हणजे आम्ही तुम्हाला आवाहन करणार आहोत की प्रभागाचा विकास हाच आमचा ध्यास आहे आणि खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक झाली पाहिजे अशी अपेक्षा करते। कुठलाही गालबोट याला लागणार नाही हे माझे नागरिक सुज्ञ आहेत। विलासांना प्रभागात आमच्या नागरिकांचं सबळ आम्हाला प्रभुत्व लाभतंय, त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे मनापासून आभार मानते। आणि नागरिकांना पुन्हा एकदा ज्या मागच्या वेळेस मला जो आशीर्वाद दिला तसा आता माझ्या धीरज भाऊला, जो मला एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून जे तिकीट मिळेल ते मी धीरज भाऊ शेळकेच्या माध्यमातून सर्वांनी त्याला सहकार्य करावे अशी अपेक्षा बाळगते आणि आवाहनही करते की विकासाचा ध्यास हा धीरज भाऊचा विकासाचा मार्ग आहे, त्यामुळे सर्वांनी त्याला विजयी घोषित करावे, घोषित नाही करू, विजयी करावे ही अपेक्षा बाळगते। आपलं सहकार्य हीच अपेक्षा। इथे सर्व नागरिक, माझ्या महिला भगिनी उपस्थित राहिल्या, त्यांचे मनापासून आभार मानते आणि थांबते। व माझ्या तमाम सहकार्यांना आज या ठिकाणी मला एक भावनिक आणि अतिशय जबाबदारीचा एक आनंद होतोय की या ठिकाणी प्रचाराचा नारळ नाही तर तो प्रामाणिक विश्वास आणि एक विकासाचा नारळ आम्ही या ठिकाणी फोडतोय। एक प्रामाणिकतेच्या वाटेवर चालण्याची आज मी या ठिकाणी सुरुवात करतोय। तुम्हाला माहित असेल का मागच्या 5 वर्षात तुम्ही आम्हाला जी काही नगरसेवकाची संधी दिली, मला तर अण्णा 5 वर्षात काही मिळाले नाही, 1 वर्ष तासच गेलं, 2 वर्षे कोविड आला, तुकाराम मुंडे साहेब आले, 3 वर्षामध्ये आम्ही 34 कोटीचे काम करू शकलो, हे फक्त तुमच्या सहकार्यामुळे। आणि मला वाटतं ड्रेनेजच्या सुविधा असतील, लाईट असतील, स्वच्छता असेल, आरोग्य असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल, अनेक सुविधा आम्ही केल्या। ह्या नुसत्या कागदावर नाही, तुम्ही रोजच्या जीवनात कुठेतरी तुम्हाला देखील त्या दिसत असतील। आम्ही राजकारण हे व्यवसायासाठी नाही केलं, तर सेवेसाठी राजकारण केलं, हे तुम्हाला मी आज ठामपणे सांगतो। आणि मी एकटा तुमच्या समोर उभा नाही, येतो तुमची सर्व ताकद ही आमच्या मागे उभे राहील। देवतांच्या साक्षीने, या जनतेच्या साक्षीने आणि मी माझ्या अंतःकरणापासून सांगतो की जो काही प्रामाणिक काम आम्ही याच्या मागे केलं तेच इथून पुढे सुद्धा करू, अशी तुमची साथ राहू द्या। मी तुम्हाला सर्वांच्या वतीने ग्वाही देतो की एक आदर्श प्रभाग आपण या ठिकाणी करू। अनेक उमेदवार तुमच्याकडे येणार आहे, त्याचा तुम्ही लेखाजोखा बघा, त्याचा सर्व बॅकग्राऊंड बघा, कारण ही फार मोठी संधी आहे
चुकीच्या माणसाला तुम्ही निवडून देऊ नका. जो खरोखर विकास करील, प्रभागामध्ये शांतता राखील, अशाच माणसांच्या मागे उभे राहा. आज महत्वाचं म्हणजे आमच्या पॅनलमध्ये इच्छुक उमेदवार सौ सीमाताई निगल, उषाताई शेळके, मी स्वतः गोकुळ भाऊ निगल, श्री धीरेश भाऊ शेळके, जयवंत भाऊ काळे, योगेश भाऊ गांगुळे, आतिश भाऊ काळे, संगीताताई मांडवे, आतिश भाऊ मांडवे, रोहित घुले, अनिल आहिरे, दिनेश काळे, प्रवीण काळे, या सर्वांना ज्यांना काही तिकीट मिळेल त्यांच्या पाठीमागून उभे राहा. सर्वांची जबाबदारी मी घेतो आणि तुम्हाला कधी असं जाणवणार नाही की या ठिकाणी आपण येऊन जर निवडून दिले कुठं आपली काहीतरी चूक झाली. तर सर्वात मोलाचे आभार मानतो मी आमचे मार्गदर्शक विलासराव शिंदे या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांचे देखील मी आभार मानतो. सर्व पत्रकारांचे आभार मानतो, जनतेचे आभार मानतो, ज्येष्ठ नागरिकांचे आभार मानतो. माझ्या महिला मंडळासाठी सुद्धा शासकीय योजना सुरू या पत्रकामध्ये दिलेल्या आहे. तुम्ही याचा जरूर अभ्यास करा आणि आमचे माननीय उपमुख्यमंत्री यांनी जे काही योजना आणल्या असतील तर तो सर्वात मोठ्या योजना त्यांनी आणल्या आणि जनता नक्कीच शिवसेनेच्या पाठीमागे उभं राहील अशी मी विश्वास संपादन करतो आणि परत एकदा ग्वाही देतो. जय महाराष्ट्र. आमचे विक्रमांना देखील उपस्थित राहिले. उमेदवार ज्यांना तिकीट मिळेल त्यांना सगळ्यांनी एक मताने एक दिलाने साहेबांनी जेवढे कामे केले प्रत्येकाच्या हितासाठी. आज आम्ही इथे जे काम करत आहोत हे फक्त माझ्या स्वतःचं किंवा आपल्या नगरसेवक कामाचं नसून आपल्या सगळ्यांचा हातभार आणि सहकार्याने झालेला आहे. या ठिकाणी विलासराव शिंदे, आपले विक्रमभाऊ नागरे असेल, रविभाऊ देवरे असेल आणि सगळ्या प्रभागातली इथले जे ज्येष्ठ श्रेष्ठ खताळे काका असो, जमनाडे काका आणि सगळे मी म्हणेल गावकरी वर्ग आणि प्रभागातले सगळ्या कोपऱ्या कानातून आलेले सगळे आपले या प्रभागाचे मालक म्हणायला लागेल आज की जे आज आपल्या सगळ्यांना संधी देऊन या प्रभागाचं मालक व्हायचंय आपल्याला आणि आपल्याला आपल्या घरातलं काम करून घ्यायचं आहे. असा ध्येय ठेवून आपण सगळ्यांनी हे काम पूर्ण करायचं की आपण चांगला नेता नाही तर आपला घरचा जबाबदार नेता आणि जबाबदारी सांभाळणारा व्यक्ती आपल्याला निवडून द्यायचा आहे. आणि आपण सगळ्यांनी हा ध्येय ठेवायचं की आपल्या कोपऱ्या कानात जरी कुठेही काम राहिलं तर ते पूर्ण करण्याची जबाबदारी जो सांभाळू शकतो अशा व्यक्तीला निवडून द्या आणि आपण हक्काने त्याच्याकडे जाऊ शकतो. अशा नेत्याचं, अशा नेतृत्वाची आपल्याला सगळ्यांना गरज आहे. आणि आपण सगळे इथे आपल्या योगिताताई असो, माझ्या सगळ्या टीम मावशा वगैरे सगळे ज्यांचे नाव घेता आले नाही आज खूप सगळेजण आलेले आहेत. आमच्या सगळ्यांच्या प्रेमापोटी त्यांचे सगळ्यांचे खूप खूप आभार मानते. आणि आपल्याला सातपूर गाव नाही तर सातपूर शहर करायचं आहे आणि सातपूरचा आपल्या पूर्ण कॉलनी असो कुठला जो प्रभाग 11 आहे याचं शहरात रूपांतर करायचं आहे. म्हणून मी आपल्या सगळ्यांना ग्वाही देते, आपण सगळ्यांनी आमच्या पाठीशी उभे राहा आणि असं सहकार्य करा. तर तुमचा आशीर्वाद फक्त मतपेटीत असावा अशी मी साईबाबा चरणी आणि गणपती बाप्पाच्या चरणी, सप्तशृंगीच्या चरणी आशीर्वाद आपल्या सगळ्यांकडून मागते. जय हिंद. ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस सर्वात पहिला जर कुठला विचार केला असेल तर तो आमच्या माता भगिनींचा केला. कारण ते नेहमी सांगतात ज्या उमेदवाराच्या जास्त महिला त्याच्या मागे आशीर्वाद द्यायला जास्त महिला असतात त्या उमेदवाराचा नंबर हा मशीन मध्ये पहिला असतो. आणि म्हणून या संपूर्ण महाराष्ट्रामधून मोठ्या प्रमाणामध्ये एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या निवडणुकीमध्ये हे संपादन झालेले आहे. नुकतंच आपण बघितलं असेल नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. त्या नाशिक जिल्ह्यामध्ये नगरपालिकांच्या निवडणुकीच्या निकालाच्या माध्यमातून शिवसेना हा एकमेव पक्ष पहिल्या नंबरवरती त्या ठिकाणी ठरला. त्याचं कारण असं की एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या मागच्या काही काळामध्ये केलेले जे काम आहे ते काम जर आपण बघितलं तर सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, बेरोजगारांसाठी, युवकांसाठी, माता भगिनींसाठी ते सातत्याने 18 घंटे काम करतात. 3 वाजता तुम्ही भेटायला जा, 3 वाजता तुम्हाला ते भेटतील, पहाटे 3 वाजता. असा कोणता या देशामध्ये नेता आहे की मुख्यमंत्री असताना 3 वाजेपर्यंत काका भेटतो? असं काम एकनाथ शिंदे साहेब करतात. शिवसेनेला पर्यंत असलेलं काम करतात. म्हणून एवढी जनसंख्या या महाराष्ट्रात त्यांच्या पाठीमागे अजून राहिलेली आहे. भिवा आप्पा काळे पुढे या. भिवा आप्पा
प्रभाग क्रमांकाच्या 11च्या निवडणुकीच्या निमित्ताने आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने इच्छुक आपल्या प्रभागाच्या विद्यमान आणि सिटिंग कॉर्पोरेटर आमच्या सीमाताई गोकुळ निगल, माजी नगरसेविका उषाताई शेळके, आपल्या सर्वांचे परिचित आणि ज्यांच्या कामातून या पंचक्रोशीमध्ये त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी एक चांगला आपल्या नावाचा समाज कार्याचा ठसा उमटवला. अभिमानाने ज्यांचं नाव सगळेजण घेतात असे गोकुळभाऊ निगल व्यवसायामध्ये एक चांगलं उत्कृष्ट काम करून अनेक वेळा अडचणी येतातच, पण त्याला पार करून पुढे जाऊन ज्यांनी आपलं एक चांगलं काम या ठिकाणी उभे केले ते धीरज भाऊ शेळके. सातत्याने मी लहानपणापासून ज्यांना फॉलो करत आलोय, समाजकार्यामध्ये त्यांचा एक वेगळा अनुभव आहे, दांडगा अनुभव आहे आणि ज्यांच्या पाठीमागे जे उभे असतात त्या माणसाचा विजय नक्कीच होतो असे आमचे भिवानंद आपला काळे, शिवसेनेचा सच्चा शिवसैनिक, सातत्याने समाजामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून काम करत असतो. मागच्या वेळेस सुद्धा त्याचा थोड्या मताने पराभव झाला, असा पण पराभव झाला तरी तो थांबला नाही असा आमचा योगेश भाऊ गांगुर्डे, अतिश भाऊ रमेश काळे, संगीताताई रामदास मांडवे, अमित भाऊ रामदास मांडवे, आमचा जुना शिवसैनिक आणि त्यांचे चिरंजीव रोहित एकनाथ घुले, अनिलजी आयरे, दिनेशजी काळे आणि प्रवीणजी काळे हे सर्व उमेदवार या ठिकाणी प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी इच्छुक आहेत. पण मला अभिमान याचा वाटतो ते इच्छुक आहे परंतु त्यांचं पॉम्पलेट मात्र एकच आहे. याचं कारण असं, शिवसेनेची शिस्त, शिवसेनेची शिकवण आणि शिवसेना प्रमुखांनी जे काही संस्कार घालून दिलेले आहेत ते म्हणजे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. यांना सगळ्यांना माहिती आहे की 4च उमेदवार पक्ष या ठिकाणी देणार आहे, तरी आम्ही सगळे एकत्र आहोत. हे कारण या ठिकाणी शिवसेना पक्ष हा बालेकिल्ला आहे, शिवसेना दिलेला शब्द पाळते आणि याही पलीकडे जाऊन या ठिकाणी भविष्यामध्ये जो काही विकासाच्या मुद्द्यावरती आपण ही निवडणूक लढतोय, विकास महत्वाचा आहे. त्यामुळे हे सगळे उमेदवार या ठिकाणी आज इच्छुक म्हणून आहेत, तरी पण एकत्र पॅनलचा या ठिकाणी शुभारंभ करतायत, प्रचार करतायत. मी आपल्याला खात्रीने सांगतो, हा प्रचाराचा नारळ फोडण्याचा संजू भाऊ तुमच्या छत्रपती शिवाय होऊ घातलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून या निवडणुकीला 9 वर्षानंतर सामोरं जात असताना प्रभाग क्रमांक 11 मध्ये आज हा प्रचाराचा शुभारंभ होत आहे, प्रचाराचा नारळ वाढवला जात आहे. खरं तर 9 वर्षानंतर निवडणुका होत आहेत आणि मी अभिमानाने सांगतो की सातपूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, नाशिक पश्चिम सुद्धा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आणि मग असं असताना इथं या नाशिक महानगरपालिकेमध्ये जेवढी नगरसेवक निवडून जातात, शिवसेनेचे सर्वाधिक जास्त नगरसेवक हे सातपूर विभागामधून आजपर्यंत गेलेले आहेत. कारण त्या सातपूरकर जनतेचा विश्वास हा शिवसेनेवरती आहे. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे, त्या महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, विद्यमान उपमुख्यमंत्री आणि करोडो लाडक्या बहिणीचे भाऊ सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे सुद्धा एक शाखा प्रमुख होते, शिवसैनिक होते आणि बघता बघता त्यांच्या कामाच्या माध्यमातून ते या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. अनेक सर्वसामान्य व्यक्ती त्या सर्वसामान्यांच्या भावना या ठिकाणी समजू शकतो, त्यांच्या अडीअडचणी समजू शकतो. शिवसेना असा पक्ष आहे की जिथं अडीअडचण आतिश चालू पुढे आतिश भाऊ काळे पुढे लवकर या, तुमच्यामुळे थांबलो आम्ही. पळा. नाशिक लोकशाही न्यूज साठी रमेश खरात, सातपूर.